तुम्हाला होमवर्कला दिला होता हा प्रश्न, ठीक आहे. आता हा आपला क्लासचा दुसरा हुशार स्टुडंट धीरज, ठीक आहे. आपल्या क्लासमध्ये आहे 4-5 हुशार, पण काही लाजतात समोर यायला. एकेकाला आपण डेअरिंगने समोर आणू, बरोबर. त्या दिवशी एक जण आला होता. आता हा एक जो प्रॉपर कसा सोडवायचा पूर्ण, थोडंफार मिस्टेक होऊ शकतात रायटिंग मध्ये, इकडे तिकडे होऊ शकतं, टेन्शन घ्यायचं का नाही, ठीक आहे. चल सोडव, तुम्ही बोलू नका कोणीच नाही. ते बघा काय मग माझ्याकडे सोडू द्या त्याला, त्याचं पेन उलटा पकड. सर्वांना असं सॉल्व करता आलं पाहिजे, ठीक आहे. कम्पेरिंग विथ, तिकडे बघायचं, कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर bx प्लस सी इज इक्वल टू 0. सांगा a ची किंमत 5, b ची आणि c ची किंमत -2. काय नाही होत त्याला, हसू नका. c ची किंमत -2, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे घे समोर लिही, काही प्रॉब्लेम नाही. हा, त्याला हाताला नको टच करू, फक्त पेन धर, ठीक आहे. b² - 4ac, पेन थोडा मागे धरला चालतो. हा, b² - 4ac. बघून घ्या प्रत्येक गोष्ट बरोबर आहे का, आहेत काय प्रश्नामध्ये. त्याला क्लोज कर एकदा. 4चा वर्ग 16. भरपूर वेळेस सांगितलं मायनसचा स्क्वेअर नेहमी काय असतो, प्लस, म्हणजे पॉझिटिव्ह येतो. 16 अधिक मायनस मायनस काय होईल, प्लस. मायनस मायनस होईल तुमचं प्लस. 16 आणि 40 56. 56 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे सांगा, 4. 4 गुणिला 14 आणि 4चं स्क्वेअर रूट 2, म्हणजे उत्तर आलं तुमचं 2√14. ज्यांचं अटकलं होतं इथं समजून घ्या, 2√14. हा, आता x इज बाय युजिंग फॉर्म्युला, हाताचं नको टच होऊ त्याला, बाय युजिंग फॉर्म्युला. काय फॉर्म्युला सांगा तुम्ही बाकीचे. -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन ट्वाइस a. व्हेरी गुड. बरोबरचं चिन्ह एकदा बरोबर काढ. जसं तुझ्या लेटरवरती लिहितो तसंच लिहायचंय, घाबरायचं नाही. -b, b ची व्हॅल्यू किती आहे, -4, -4 प्लस मायनस याची व्हॅल्यू काढली आपण 2√14 आणि आपण मध्ये 2 गुणिला 5. आता तुम्हाला माहिती आहे आपण 2 कॉमन घेतो. कसे घेतो, इथेच 2 कॉमन घ्या. सांगा पुढं काय येईल मग. 2 कॉमन घेतले, आत उरले 2. चेक करायचं आपापलं बरोबर आहे का नाही. आता प्लस मायनसला काय करणार, वेगळं. एकदा घेणार प्लस, एकदा घेणार मायनस. आणि फायनल आन्सर तुम्हाला कसं लिहायचं ते सांगितलेलं मी, तेवढं फायनल आन्सर टाकून द्यायचं. डॅश 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 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, बस राहू दे. ठीक आहे, चला टाळा वाजवा त्यासाठी एकदा. हा, बघा या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे, ठीक आहे.
बोलू नको, रेकॉर्डिंग सुरू आहे, तुला यायचं का समोर? काय प्रत्येक गोष्ट बघा, मी जे शिकवतो तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला यायला पाहिजे, असं पद्धतशीर. कम्पेअरिंग विथ, त्याच्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac, त्याच्यानंतर इथं बरोबर बाहेर घेतलेले 56 मधून, समजलं का? 56 वाले इकडं इकडं हे पद्धतशीर असं लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. आता बोर्डवर थोडंफार हात हालतात तुमचे, पण तुमच्या नोटबुकमध्ये हे असे नोटबुक आणायचे नाही रे. हां ठीक आहे, हे बघा बरं. हां समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा आता. बरं याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? चला नेक्स्ट क्वेश्चन. परत चान्स द्या तुम्ही एकाला. हा काय करणार इथे तुम्ही? y square 1/3y is equal to 2, y square plus 1/3y minus 2 is equal to 0, multiplying by 3. किती मल्टिप्लाय करायचं? 3 ने. 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 3y स्क्वेअर होईल. 3 3 कॅन्सल, इथं उरला y, 3 दुनी 6 इज इक्वल टू 0. मग कम्पेअरिंग विथ, आणि चला सोडवा समोर. आता तुम्ही सोडवता आलं पाहिजे सर्वांना. बघा इथपर्यंत सॉल्व केलेलं आहे आपण. कम्पेअरिंग विथ आपल्याला माहिती आहे काय करतो आपण? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची किंमत, b ची आणि c ची -6. मग बी स्क्वेअर मायनस 4ac. बरं हे घे 9. दर 9 बी स्क्वेअर मायनस 4ac बी. इकडे लक्ष द्या ज्यांचं चुकलं ते. बी किती आहे? 1. नंतर -4. सिंपल ठेवा ना, एवढा काय ताण घ्यायचा. ए ची किंमत किती आहे? -6 आहे का? -6. 1 ॲज इट इज, मायनस मायनस होईल, प्लस 4 त्रिक 12, 12 गुणिला 6 72, 72 प्लस 1 73. याला काही भाग जात नाही, प्राईम नंबर आहे तो, मूळ संख्या आहे. ठीक आहे. आता बाय युजिंग फॉर्म्युला, सांगा x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट अपॉन ट्वाइस. मायनस हे किती? -6 आहे का? हा, प्लस मायनस याची किंमत किती आलेली? 73. आणि ट्वाइस ए, ची किंमत किती आहे? 3. -1 प्लस मायनस अपॉन 6. मग x बरोबर काय येईल? एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या. हे प्लस इकडे घ्यायचं, एक मायनस तिकडे घ्यायचं. x -1 प्लस √73 अपॉन 6 और x इज इक्वल टू -1 मायनस √73 अपॉन 6. ठीक आहे. एक आपण मिस्टेक केली वाटतं मागं. हा यम आहे तर आपण x घेतला. ठीक आहे, यम नाही घ्यायचा, जिथं जो आहे तोच घ्यावा लागेल. यम आहे तर यम, एक्स आहे तर एक्स. तेवढा चेंज लक्षात ठेवा. ते होतं फॉर्म्युला आपला त्याच पद्धतीचा असतो, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं आपलं. एक्सच्या ऐवजी काय घ्यायचं? यम, जो दिलेला आहे तो. मागच्या क्वेश्चन मध्ये तसंच केलं वाटतं आपण. यम आहे ना, इथं चालतं. इथं काय नाही, एक्स स्क्वेअर bx प्लस सी, एवढा काही प्रॉब्लेम नाही. इथं जो एक्स आहे तो एक्स न घेता तिथं काय घ्यावं लागेल? यम, कारण आपल्याला यम चे रूट फाइंड करायचे. इथे राहील तुमचा यम, इथे पण राहील यम. ठीक आहे, लक्षात राहायचं फक्त छोटीशी गोष्ट आहे. आणि एक प्रश्न बाकी आहे तुमचा, तो तुम्हाला होमवर्क आता. ठीक आहे, सिंपल येतो, त्याच्यामध्ये काही रूटचे व्हॅल्यू येणार नाही.
हा प्रश्न तुम्हाला होमवर्क, ठीक आहे. हो.